नमस्कार, संगीतास क्रोशे आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण आंबोडीच्या भोवती ब्रोच बनवणार आहोत किंवा आर्टिफिशियल फुलांचा असा गजरा जो आंबोडा भोवती बनवला जातो त्या पॅटर्न मध्ये बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य रेड कलर 4 प्लाय वूल वापरली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार डार्क पिंक वगैरे ज्या फुलांचा तुम्हाला गजरा हवा आहे त्या कलर मध्ये तुम्ही यूज करू शकता। 2.5 mm चा क्रोशे हुक वापरते। 8 mm चे बीड्स आहेत, मी गोल्डन बीड्स वापरले, ऑप्शनल आहे, तुम्ही मोती वापरू शकता, व्हाईट पर्ल। आणि ही आहे तार, माझ्याकडे वायर अवेलेबल नव्हती पण ही 24 गेजची तार जी आहे ती अवेलेबल आहे, ती तार यूज करणार आहे जेणेकरून हा जो शेप आहे आंबोड्याचा आपल्याला तो शेप प्रॉपर्ली देता येईल। चला तर आपण स्टार्ट करू। स्टार्ट आपण स्लिप नॉट ने करणार आहोत। 9 चेन घ्यायचे आहेत, 9 चेन्स, 1 2 3 4 5 6 7 8 9 हे पहा, असे 9 चेन घेतल्यात आपण। क्रोशे हुकच्या बाजूची चेन सोडायची आणि त्याच्या पुढच्या चेन वरती 2 सिंगल खांब घालायचे, 1 आणि 2। त्याच्या पुढच्या चेन वरती सुद्धा 2 सिंगल खांब घालायचे आहेत, 1 2 2। क्रोशे हुकच्या बाजूची चेन सोडली आणि त्याच्या पुढच्या 2 चेन मध्ये प्रत्येकी 2-2 सिंगल खांब घातले। आता पुढच्या 2 चेन मध्ये प्रत्येकी 3-3 हाफ डबल खांब घालायचे। हाफ डबल खांब म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन चेन मध्ये क्रोशे हुक टाकून लूप घ्यायचा, 3आतनं एका वेळी दोरा काढायचा। त्याच क्रोशे हुक मध्ये अजून त्याच चेन मध्ये अजून हा दुसरा आणि त्याच चेन मध्ये हा तिसरा, असे 3 डबल खांब हाफ डबल खांब आपण चेन मध्ये घातले। त्याच्या पुढच्या चेन मध्ये सुद्धा 3 हाफ डबल खांब, 1 2 आणि 3। आता त्याच्या पुढच्या 2 चेन मध्ये प्रत्येकी 4-4 डबल खांब घालायचे आहेत आपल्याला। म्हणजे दोऱ्याचा वेढा घ्यायचा, क्रोशे हुक टाकायचा, खेचून घ्यायचा, 3 लूप आहेत, 3पैकी 2घातनं बाहेर काढायचं आणि पुन्हा 2घातनं। हा पहिला डबल खांब झाला आपला। त्या चेन मध्ये हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, असे हे 4 डबल खांब घातले। हे पहा, आपला फुलाचा आकार जो आहे तो रेडी होतोय। सेम जसे इथे 4 डबल खांब घातले, सेम त्याच्या पुढच्या चेन मध्ये आपल्याला 4 डबल खांब घालायचे आहेत, 1 2 3 आणि 4। पुढच्या चेन मध्ये आपल्याला 5 डबल खांब घालायचे आहेत, 1 2 3 4 आणि 5 हे पहा। आणि आता जी शेवटची चेन आहे त्यामध्ये 4 डबल खांब घालायचे, 3 चेन घेऊन स्लिप स्टिच करायचं। मी आधी 4 डबल खांब घालून घेते, 1 2 3 4 हे पहा, 4 डबल खांब घातले, 3 चेन घ्यायच्या, 1 2 3, हा 5वा झाला। आणि इथे जिथे आपण 4 डबल खांब घातले तिथे शेवटच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करायचं। हे पहा, अशा पद्धतीने हे आपलं पहिलं फ्लॉवर रेडी झालं। आता एक चैन घ्यायची आणि हे क्लोज करून टाकायचं फ्लॉवर।
पण क्रोशे हुकमधनं सुई काढायची नाही. पहिलं फ्लॉवर झालं. असे अजून आपल्याला 9 बनवायचे आहेत, म्हणजे टोटल 10 फ्लॉवरचं बनवणार आहे. जसं हे बनवलंय, तुम्हाला मोठं हवं असेल तुम्ही 12 फुलांचं पण बनवू शकता. आता इथे बनवताना मी मध्ये 2 चेनची स्पेस घेणार आहे, म्हणजे 9 चेन तर फ्लॉवर बनवण्यासाठी मला 9 चेन लागतात. 2 चेनची स्पेस ठेवायची आणि 9 चेन फुलाची, असे टोटल 11 चेन बनवायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. हे जसं फूल बनवलंय इथून पुन्हा सेम तसं फूल बनवत यायचं इथपर्यंत, आणि या 2 चेन ज्या आहेत ते ती स्पेस राहील आपली, म्हणजे फूल एकदम आतमध्ये जाणार नाही. हे असं चिटकून चिटकून फ्लॉवर बनतील. जसं हे फ्लॉवर बनवलंय तसंच सेम बनवायचं आहे. दोन सिंगल खांब, पुन्हा 2 सिंगल खांब, तीन हाफ डबल खांब, पुढे 3 हाफ डबल खांब, पुढच्या 2 मध्ये 4 डबल खांब, पुढच्या चेन मध्ये 5 डबल खांब, आणि शेवटच्या चेन मध्ये 4 डबल खांब, 3 चेन स्लिप स्टिच. 1 2 3 4 असे 4 डबल खांब झाले. 3 चेन घ्यायचं आणि त्याच चेन मध्ये स्लिप स्टिच करायचे, ज्यामध्ये आपण 4 डबल खांब घातले. म्हणजे पुन्हा असा फुलाचा शेप रेडी झाला. हे पण लागून लागून रेडी होते. पुन्हा हे एक चेन घेऊन क्लोज करायचं आणि सुई दोऱ्यातनं न काढता पुन्हा इथे आता 11 चेन घेऊन दुसरं फ्लॉवर बनवायचं. हे पहा, अशा पद्धतीने ही 2 बनवलीत, अजून 8 म्हणजे टोटल 10 फुलं मी बनवून घेते. हे पहा, टोटल ही 10 फुलं मी बनवलेली आहेत. आता एक चेन घ्यायची आणि दोरा कट करायचा. पण दोरा कट करताना थोडासा लांब ठेवायचा आहे दोरा, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये मणी शिवायचे आहेत. म्हणून एक चेन घेऊन हा दोरा जो आहे तो खेचून घेणार आहे. लांब कट करून घेतला आहे तो. हे पहा, असा हा थोडासा लांब दोरा ठेवलेला आहे मी. आता आपल्याला ह्याच्यात सुई घालून घ्यायची आणि मणी जे आहेत, जे आपले बीड्स, गोल्डन कलरचे बीड्स, ते आपल्याला ओवून घ्यायचे त्याच्यामध्ये. त्यासाठी आधी मी सुई घालून घेते. मला दोरा डबल करायचा आहे, त्यामुळे मी इथे सुई घातली, तिथे एक नॉट बनवून घेणार. जेणेकरून हा दोरा डबल होऊन जाईल.
असं 1-2 वेळा असं स्टिच करून घ्यायचं। आणि आता मनी टाकताना मध्ये टाकायचं आहे सेंटरला, त्यासाठी हे टोक इकडचं शेवटचं टोक फ्लॉवरचं आणि हे फर्स्टवालं टोक, याची केअर करायची। पहिला जो आपण सुई घालणार आहे ती या पहिलंवालं जे टोक आहे तिथे घालून बाहेर काढायचे, तिथून बाहेर काढायचे। गोल्डन कलरचा बेड्स घालायचा, एकच बेड वापरायचा आहे एका फ्लॉवरमध्ये। तर एक मनी मी जो एक बेड आहे तो वापरलाय। आणि आता बाहेर काढताना हे जे शेवटचं टोक आहे त्या टोकामध्ये सुई टाकून मी हे बाहेर काढणार आहे, जेणेकरून हे फुलाचा शेप पण प्रॉपर राहतो आणि वाकडं तिकडं होत नाही। हे अशा पद्धतीने हे अगदी गोल राऊंड मध्ये राहते। पुन्हा त्याच्या पुढे दुसरं पण इथेच कंटिन्यू सुईने घ्यायचंय, सेम पॅटर्न इथून घालायचंय। या टोकातून पहिलं जे टोक आहे त्या टोकामध्ये फुलाच्या बेड्स टाकायचं आहे, एक मनी टाकायचा याच्यामध्ये आणि पुन्हा घेताना हे जे शेवटचं त्या फुलाचं जे शेवटचे टोक आहे त्या टोकामधून सुई बाहेर काढायची। हे पहा, अशा पद्धतीने ही उरलेली 8 फुलं मी जॉईन करून घेते, मग आपण पुढचं पाहू। हे पहा, हे असे 10 फ्लॉवर्सचे जे मनी आहेत ते लावून झालेले आहेत। आता हा शेप प्रॉपर नाही आहे, आपल्याला त्याचा प्रॉपर शेप देण्यासाठी आपण यूज करणार आहोत ही तार। आता इथे सुई मी अशीच ठेवलेली आहे, कारण या तारेला इथे स्टिच करायचं आहे, त्यामुळे मी सुई काढलेली नाही आहे। त्याच्या अपोजिट साईडला इथे मी तार टाकणार। हे पहा, अशा पद्धतीने इथून टाकणार आहे खालून। हे पहा, हे जे फर्स्ट फ्लॉवर आहे त्याच्या खालून मी तार टाकते आणि आपल्याला थोडीशी इथे दुमडायची आहे, जेणेकरून हे आपल्याला थोडीशी राऊंड मध्ये अशीच ठेवायची आणि बाकीची जी ही आहे ती अशी ह्याच्या भोवती गुंडाळून घ्यायची प्रॉपर। तो प्रॉपर होत नसेल तर पक्कडीचा यूज पण तुम्ही करू शकता। आणि ही माझी 24 गेजची तार आहे, त्यामुळे हे इझिली मला टोक बंद करता येते। आता हे इथे खेचून घेणार आणि हे इथपर्यंत ठेवणार। हे पहा, एवढी आपली ही साईडला ठेवलेली आहे। आता ही जी तार आहे ती याच्या भोवती अशी गुंडाळत जायची। हे पहा, अशा पद्धतीने। आता दुसऱ्या फुलाच्या इथे इथून खेचायची, परत वर खेचायची तिसऱ्या फुलाच्या इथे, जेणेकरून हा शेप जो आहे तो येत जाईल। अशी गोल गोल फिरवत जायची आपल्याला। जास्त स्ट्रेच करायचं नाहीये, फक्त शेप प्रॉपर राहील या हिशोबाने आपल्याला ही तार फिरवायची आहे। हे पहा, पुन्हा सुद्धा अपोजिट साइडने आपण फिरवत येणारच आहोत। आता इथे पुन्हा या साईडला सुद्धा आपल्याला थोडीशी लांब तार ठेवायची आहे आणि इथे याला गुंडाळून घ्यायचे। आणि आता हा जो दोरा आपण इथे ठेवलेला आहे एक्स्ट्रा वाला,
एक्स्ट्रावाला दोऱ्याने इथे ही तार स्टिच करून घ्यायची आहे या फुलामध्ये अशा पद्धतीने। जेणेकरून ही फिक्स राहील। इनफ फिक्स झालेली आहे। तर आपल्याला हा दोरा असा इकडे 2-3 फुलातनं खेचून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रावाला दोरा आपल्याला कट करून टाकायचा। आणि ही जी उरलेली तार आहे ती सुद्धा आता अशी पुन्हा अपोजिट साइडने प्रत्येक फुलाच्या भोवती स्ट्रेच करत यायचे, जेणेकरून आपल्याला जसा हवा तसा शेप आपण नंतर देऊ शकतो। हे पहा बरोबर अगदी कट टू कट लास्ट फुलापर्यंत झालेली आपली। ह्या तारेला इथेच प्रॉपरली आपण फिक्स करून टाकायचं। फक्त फिक्स करताना केअर एवढी घ्यायची जेणेकरून कुठेही ह्या तारेचं टोक बाहेर राहिलं नाही पाहिजे, कारण जर टोक चुकूनही जरासं बाहेर राहिलं तर जेव्हा आपण आंबोडा माळतो केसात, जेव्हा आंबोड्यामध्ये हे घालतो ब्रोच, तेव्हा ते आपल्या केसांना अटकू शकतं। म्हणून फाईनली आपल्याला हे स्ट्रेच केलं पाहिजे, फिक्स केलं पाहिजे। हे फायनली आपला रेडी झालेला आहे ब्रोच। जशा पद्धतीने हवं त्या पद्धतीने त्या साईजप्रमाणे आपण बनवू शकतो, कमी जास्त फुलांचं हे करून। हो पा फायनली रेडी झालेला आहे आपला आंबोडा ब्रोच। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील। धन्यवाद।